नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने अंडा करी. या पद्धतीने आपण अंडा करी बनवल्यास अतिशय आवडीने ही अंडा करी खाल्ली जाते. अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही अंडा करी बनवलेली आहे. चला तर मग या अंडा करीसाठी आपण काय काय घेतलंय साहित्य ते पाहूया आणि कशी बनवली आहे तेही पाहूया. त्यासाठी आपण घेतलेले आहे 2 मध्यम आकाराचे कांदे, त्यानंतर खोबरं, त्यानंतर तमालपत्र, दालचिनी, एक विलायची घेतली आहे, त्यानंतर एक मसाला विलायची घेतली, त्यानंतर 2 मिरे घेतलेत, 2 लवंगा घेतलेल्या आहे आणि शहाजिरे थोडे घेतलेत. त्यानंतर 1 इंच आलं घेतलंय आणि लसूण 10 ते 12 आपण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता गॅसवर आपण याप्रमाणे कांदा चिरून थोडं मध्यभागी कट मारून त्याला भाजण्यासाठी ठेवलं आहे. त्यानंतर खोबरं आपण भाजण्यासाठी ठेवूया. या पद्धतीने आपण मसाला भाजून घेतल्यास टेस्ट अतिशय सुंदर येते आपल्या अंडा करीला. आता कांदा आपण जास्तही भाजून घ्यायचा नाही, मध्यम असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता गॅसवर आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून घेणार आहोत. अर्ध पातेलं आपण पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घेऊया आपण. मीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपण घालायचे आहे अंडे. हे आपण उकडण्यासाठी घालूया. हे उकडताना आपण मीठ घातल्यामुळे अंड्यांमध्ये थोडंसं मिठाचा चव येत असते. आता तोपर्यंत आपण तव्यावर मसाले भाजून घेऊया काही. आता जो कच्चा मसाला आपण घेतला होता, लवंग, मिरे, दालचिनी, तमालपत्र, शहाजिरे, हे सर्व आपण आता थोडंसं भाजून घेऊया. अगदी गुलाबीसर होईपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर जो कांदा आपण भाजून घेतला होता, कांदा आपण गॅसवर जास्तही भाजून घेतला नव्हता, अगदी थोडासा भाजला होता. त्यानंतर तो काढून घेतलेला. आता हा कांदा आपण या तव्यावर थोडा भाजून घेऊया. 2 ते 3 मिनिटं याला भाजल्यानंतर आपण हा कांदा आणि हे जे मसाले, खडे मसाले आपण भाजलेले ते काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपलं खोबरंही भाजून घेतलेलं आपण बारीक कट करून घेतलेलं आहे. आता अगोदर आपण सर्वात पहिल्यांदा खोबरं वाटून घेऊया. आणि खोबरं वाटून घेतलं या प्रकारे तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं वाटून घेतले, म्हणजे बाकीचे मसाले आपले ओले असतात त्यामुळे ते लवकर बारीक होत नाही. आता त्यामध्ये आपण कांदा, जे खडे मसाले वाटलेले ते, कोथिंबीर, लसूण हे सर्व आपण घालून घेऊया. आता हे सर्व मसाले आपण घालून घेतल्यानंतर एकदम अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये राहिले आपलं खडे मीठ. खडे मिठाने अंडा करीला टेस्ट हे अतिशय सुंदर येते. आता आपण हे मसाले वाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण हे मसाले किती बारीक असे वाटून घेतलेले आहेत. आपले अंडेही आता चांगल्या प्रकारे उकळत आलेले आहेत. या प्रकारे त्याला सारखं अधूनमधून एकदा चमच्याने हलवायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित उकडले जातात. तोपर्यंत आपले अंडे उकडतायत तोपर्यंत आपण मसाले परतून घेऊया. आता एका कढईमध्ये आपण हे मसाले सर्व घालून घेऊया बारीक केलेले आणि परतून घेऊया. मसाल्यामध्ये आपल्याला तेल लगेचच घालायचं नाही आहे. मसाल्यामधलं पाणी व्यवस्थित प्रकारे आटलं की आपल्याला त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं आहे. नाहीतर लगेच तेल घातलं की त्याचे शिंतोडे उडण्याची भीती असते. आता तोपर्यंत आपण मसाले काढून घेऊया. आता एका वाटीमध्ये आपण घेतला आहे 2 चमचे लाल मिरची पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद, त्यानंतर 1 चमचा धना पावडर, त्यानंतर 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला 2 चमचे हे चिकन मसाला घालून घ्यायचा आहे. चिकन मसाल्यामुळे भाजीला टेस्ट अशी अतिशय सुंदर येते. आता तुम्ही पाहू शकता आपला मसाला हा पूर्णतः कोरडा झालेला आहे. आता त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया आणि तेलामध्ये व्यवस्थित मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे. तेलामध्ये मसाला आपला व्यवस्थित परतून झाला
की त्यानंतर पुन्हा आपल्याला परत थोडंसं 2 पळ्यात तेल आपण घालून घेऊया. हे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं. तुम्ही पाहू शकता आपल्या तेलाला किती व्यवस्थित गरम झालेला आहे. आता हा जो मसाला आपण कोरडे मसाले जे वाटीमध्ये काढून घेतले ते मसाल्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित प्रकारे यांना परतून घ्यायचं आहे. मसाले जितके व्यवस्थित आपण परतले की आपल्या भाजीला तरी तेवढीच चांगली येणार आहे. आपले मसाले आता व्यवस्थित प्रकारे आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे आपले मसाले व्यवस्थित परतले जातील. आता मसाले व्यवस्थित परतला की त्यामध्ये आपण पाणी एका साईडला मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. गरमच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर मग याला तर्री व्यवस्थित येत नाही. गरम पाण्याने तर्री भाजीला आपल्या अतिशय सुंदर येते. त्यासाठी त्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला जेवढं आवडेल आवश्यकतेनुसारच तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. जास्तही पातळ करायचं नाही आहे. मी अगदी थोडंसं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे, कारण मला घट्टसरच अशी अंडा करी बनवायची आहे, जास्तही पातळ बनवायची नाही आहे. आता तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे आणि तर्रीही किती सुंदर याला आलेली आहे. या प्रकारे मी एवढ्या प्रमाणातच हे भाजी घट्ट ठेवलेली आहे, जास्तही पातळ केलेली नाही आहे. तरी तुम्ही पाहू शकता किती सुंदर याला तर्री आलेली आहे. आता याला एक 5 मिनिट आपण उकळून द्यायचं आहे, म्हणजे हा मसालाही व्यवस्थित यामध्ये शिजतो आणि याला तर्री पण छान येते. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपण जे अंडे उकडलेले आहेत ते सोलून घ्यायचे आहे आणि त्याचे या प्रकारे आपण 2-2 भाग करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जी आपली ग्रेव्ही आपण बनवून घेतलेली आहे अंडा करी, ती यावर आपल्याला ओतून घ्यायची आहे. या प्रकारे यावर आपण घालून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कलर आणि त्याचं टेक्स्चरही किती सुंदर आलेलं आहे आणि तर्रीही किती सुंदर याला आलेली आहे. आता यावर आपण घालून घेऊया थोडीशी कोथिंबीर. तुम्हाला जर पूर्ण अंडं यामध्ये अख्खं अंडं जर आवडत असेल यामध्ये तसंच घातलेलं, तर तुम्ही तसंही घालू शकता. उकडलेल्या पूर्ण अंड्याला तुम्ही एका काडीच्या मदतीने होल पाडून ते अंडा करीमध्ये थोड्या वेळ 1-5 मिनिटं उकळून घ्यायचे, म्हणजे मग उकळल्यानंतर ज्या भाजीची टेस्ट त्या अंड्यामध्ये उतरते आणि त्यानंतर मग खायला घ्यायचं आहे. तर तयार आहे आपली गावरान पद्धतीने बनवलेली अंडा करी. चला बरं मग घ्या बनवायला. तयार आहे आपली अंडा करी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची अंडा करी कशी झाली ते. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल.